सिल्लोडवरून संजय सरोदे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संजय, आपण पाहतोय आता मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा सकाळपासूनच नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो पाहायला मिळतोय। काय अपडेट? शेजर, आपण बघू शकता की मी सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड या ठिकाणी आहे। या ठिकाणी 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे। नागरिक उत्सुक, पण थंडी असली तरी मतदानासाठी बाहेर पडत आहेत। आपण या ठिकाणी बघू शकता की या सिल्लोड या ठिकाणी जे मतदान केंद्र आहे, अजूनही काही मतदान केंद्र आहेत, त्या ठिकाणी आता लाईन लागायला सुरुवात झालेली आहे। प्रत्येक मतदार घरातून बाहेर पडून मतदानासाठी मतदान केंद्रावर येत आहे। शेजल जिल्ह्यामध्ये 6 नगर परिषदेसाठी आज मतदान होत आहे। खास करून पैठण, सिल्लोड, गंगापूर, वैजापूर, खुलताबाद या ठिकाणी ही मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। परंतु सिल्लोड, पैठण आणि वैजापूर ही नगर परिषद आपण बघितली तर या ठिकाणी राजकीय प्रतिष्ठा लागलेली आहे। सिल्लोड नगर परिषद अब्दुल सत्तार यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे, कारण त्यांचा मुलगा या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी उभा आहे। तर पैठणमध्ये संदीपान भुमरे आणि विलास भुमरे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, कारण त्यांचं तिथं पॅनल आहे, त्यांनी त्या ठिकाणी प्रतिष्ठा लावलेली आहे। तर वैजापूरमध्ये रमेश बोरनार यांचे भाऊ संजय बोरनार त्या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीला उभे आहेत आणि त्यामुळे ह्या नगर परिषदाच्या निवडणुका महत्त्वाच्या ठरणार आहेत। आपण या ठिकाणी बघू शकता की मतदार बाहेर येत आहेत, मतदानाचा हक्क बजावत आहेत आणि अशाच प्रकारे जिल्ह्याभरात आज चांगल्या प्रकारे मतदान कसं होईल यासाठी प्रशासनाने काळजी घेतलेली आहे। शेजल, अगदीच दिग्गजांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली आहे। धन्यवाद दिलेल्या या सर्व अपडेट्ससाठी। तर आपण पाहतोय आता मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि वातावरणामध्ये काहीसा गारवा सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतोय। थंडी आहे तरी सुद्धा नागरिकांचा चांगला प्रतिसाद आतापर्यंत पाहायला मिळालेला आहे। 7:30 वाजता मतदानाला सुरुवात होणार होती, मात्र पहाटेपासूनच नागरिकांनी मतदान केंद्राबाहेर रांगा लावल्या असल्याचं पाहायला मिळालं। मालवण, रत्नागिरी, कोल्हापूर या ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय। नाशिकमध्ये उमेदवाराचं नाव आढळत नसल्यानं गोंधळ झालेला आहे। बघा, नाशिकमध्ये सुद्धा मतदानाला सुरुवात झाली, मात्र उमेदवाराचं नावच आढळत नाहीये, त्यामुळे आता गोंधळ झाला असल्याचं पाहायला मिळतंय। सिल्लोडवरून संजय सरोदे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संजय, आपण पाहतोय आता मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा सकाळपासूनच नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आहे तो पाहायला मिळतोय। काय अपडेट? शेजर, आपण बघू शकता की मी सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे। नागरिक उत्सुक, पण थंडी असली तरी मतदानासाठी बाहेर पडत आहेत। आपण या ठिकाणी बघू शकता की या सिल्लोड या ठिकाणी जे मतदान केंद्र आहे, अजूनही काही मतदान केंद्र आहेत, त्या ठिकाणी आता लाईन लागायला सुरुवात झालेली आहे। प्रत्येक मतदार घरातून बाहेर पडून मतदानासाठी मतदान केंद्रावर येत आहे। शेजल जिल्ह्यामध्ये 6 नगर परिषदेसाठी आज मतदान होत आहे। खास करून पैठण, सिल्लोड, गंगापूर, वैजापूर, खुलताबाद या ठिकाणी ही मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। परंतु सिल्लोड, पैठण आणि वैजापूर ही नगर परिषद आपण बघितली तर या ठिकाणी राजकीय प्रतिष्ठा लागलेली आहे। सिल्लोड नगर परिषद अब्दुल सत्तार यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे, कारण त्यांचा मुलगा या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी उभा आहे। तर पैठणमध्ये संदीपान भुमरे आणि विलास भुमरे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, कारण त्यांचं तिथं पॅनल आहे, त्यांनी त्या ठिकाणी प्रतिष्ठा लावलेली आहे। तर वैजापूरमध्ये रमेश बोरनार यांचे भाऊ संजय बोरनार त्या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीला उभे आहेत आणि त्यामुळे ह्या नगर परिषदाच्या निवडणुका महत्त्वाच्या ठरणार आहेत। आपण या ठिकाणी बघू शकता की मतदार बाहेर येत आहेत, मतदानाचा हक्क बजावत आहेत आणि अशाच प्रकारे जिल्ह्याभरात आज चांगल्या प्रकारे मतदान कसं होईल यासाठी प्रशासनाने काळजी घेतलेली आहे। शेजल, अगदीच दिग्गजांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली आहे। धन्यवाद दिलेल्या या सर्व अपडेट्ससाठी। तर आपण पाहतोय आता मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि वातावरणामध्ये काहीसा गारवा सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतोय। थंडी आहे तरी सुद्धा नागरिकांचा चांगला प्रतिसाद आतापर्यंत पाहायला मिळालेला आहे। 7:30 वाजता मतदानाला सुरुवात होणार होती, मात्र पहाटेपासूनच नागरिकांनी मतदान केंद्राबाहेर रांगा लावल्या असल्याचं पाहायला मिळालं। मालवण, रत्नागिरी, कोल्हापूर या ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय।
नाशिकमध्ये उमेदवाराचं नाव आढळत नसल्यानं गोंधळ झालेला आहे। बघा, नाशिकमध्ये सुद्धा मतदानाला सुरुवात झाली, मात्र उमेदवाराचं नावच आढळत नाहीये, त्यामुळे आता गोंधळ झाला असल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून घेऊया। चंदन, आपण पाहतोय उमेदवाराचंच नाव आढळत नाहीये, काय नेमकं घडलंय? आपण बघतोय की या ठिकाणी जे उमेदवार आहेत त्यांचंच नाव मतदार यादीत सापडत नाही आहेत। यांच्या पत्नी ज्या आहेत त्या या ठिकाणच्या उमेदवार आहेत, शिवसेनेच्या उमेदवार आहेत, मात्र त्यांचं शांता गायकवाड नावाच्या या उमेदवार आहेत ज्यांचं नाव जे आहे ते मतदार यादीत सापडत नाहीये आणि त्यामुळे गोंधळ जो आहे तो या ठिकाणी निर्माण झालेला आहे। आपण बघतोय की त्यांचा आक्षेप जो आहे तो या ठिकाणी बघायला मिळतोय। अनुक्रम नंबर 776, खोली नंबर 2 आहे, तिची अनुक्रम नंबर खोली नंबर 2ची यादी तुमची 1 पासून परत 177 पर्यंत आहे। मूळ अनुक्रम नंबर तुमचा व्यवस्थित नाही। जे आपल्याला मोठी यादी भेटती, आपल्याकडे 1553 ची यादी आहे, त्याप्रमाणे खोली 2 बूथ केले यांनी, त्या बूथमध्ये खोली नंबर प्रमाणे 2 बूथ याद्या तयार झाल्या, पण त्यांची अनुक्रम नंबर एक नंबर खोली समजा 776 आहे, 776 तर दुसऱ्या खोलीत गेल्यावर 777 पण अनुक्रम नंबर आले पाहिजे। दुसऱ्या बुथमध्ये गेल्यावर 1 पासूनच अहो नाव नाहीये, यादीत घोळ आहे। अनुक्रम नंबर प्रमाणे यादीला नाव येतं, मूळ यादीच्या अनुक्रम नंबरने नाव येतं। तिकडे आले का म्हणते ते इकडे जा, तुम्ही इकडे जा, त्या मतदाराचा घोळ होऊ राहिला, त्याला वेळेवर मतदान होऊ नाही राहिलं त्याचं। आता या यादी तुम्हाला पाहून घ्या तुम्ही।